नमस्कार मित्रांनो, मी वीज मित्र अशोक आज आलो आहे वुड्सवेल सोसायटी फेज 3ला मोशीमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज ह्या साईडला जे काम करतो आहे तर एक MG कंपनीची चार्जिंगची गाडी, त्याच्या इलेक्ट्रिशियनने काय केलं तर त्यांना त्या चार्जिंग फोर व्हीलर गाडीसाठी एक केबल इन्स्टॉलेशन करून दिली ती. पण ज्यावेळेस तुम्ही केबल इन्स्टॉलेशन करून दिली त्या इलेक्ट्रिशियनने तर कुठलाही लोड कॅल्क्युलेशन नाही केला. ती गाडी किती करंट घेते, गाडीची कॅपॅसिटी किती, चार्जिंग कॅपॅसिटीचे ॲम्पियर किती घेते गाडी, केबलची साईज किती टाकली पाहिजे. तर नाही का निष्काळजीपणा लोक करतात आणि ह्या कस्टमरला ना एकदम 1.5ची केबल टाकून दिली. बघा, हे पूर्ण आहे आतल्या साईडला, हे पूर्ण साईडला ही केबल जळली. तर मित्रांनो, तुम्हाला नाही का फेज वायर, न्यूट्रल वायर, 2 वायर जोडता आले म्हणजे तुम्ही वायर म्हणून होत नाहीत. तर तुम्ही इलेक्ट्रिकल काम करतात ना तर खूप जबाबदारीने, खूप टेक्निकल कॅल्क्युलेशन करून काम केलं पाहिजे. आता ह्या इलेक्ट्रिशियन जे इथलं काम केलं आहे ना, हो काय, ह्या ज्या गाडीला ना 1.5ची केबल वापरलेली फक्त. तर आपण आता ह्या कस्टमरला ना पॉलिकॅबमध्ये फ्लेक्झिबल कॉपरची केबल टाकून देणार आहे. तर ह्या गाडीचं वॅटेज आहे 3300 वॅट. 3300 वॅटनुसार ते गाडी चार्जिंग करंट तिचा असणार आहे AC सप्लायचा 13 ॲम्पियर. तर आपण त्याला 4 स्क्वेअर mm 3 कोर केबल टाकणार आहे, पॉलिकॅबची कॉपर फ्लेक्झिबल. तर मित्रांनो, तुम्ही कुठं जर इलेक्ट्रिकलचं वायरिंगचं काम करणार असाल ना तर त्या लोड कॅल्क्युलेशन करत जावा. त्यांचा लोड कॅल्क्युलेशन करून तुम्ही वायरचा यूज करत जावा आणि ब्रँडेड वायर यूज करायची. ही तर सगळी लोकल वायर वापरलेली. हे बघा, ह्याची पूर्ण काय अवस्था झाली, ती जळून गेलं आहे. आणि कस्टमरला पण कसं आहे माहिती आहे, कमी पैशामध्ये काम पाहिजे असतं, लेबर चार्जेस कमी, वायर हे क्वालिटीचे नको, वायरमध्ये रेट कमी पाहिजे. तर तुम्ही ज्यावेळेस ब्रँडेड मटेरियल यूज करताना तर त्याला प्रॉपर सगळं झालं पाहिजे. तर ह्या गाडीचा हा चार्जर आहे आणि ही जी केबल आहे. तर माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही काम प्रॉपर करा, कारण इलेक्ट्रिकलमध्ये चुकीला माफी नाही मित्रांनो. तर आता ब्लॉग कंटिन्यू करा. आपण ह्याला पुढं 4 स्क्वेअर एमची केबल आपण ह्याला टाकून देणार आहेत.